कळस वाहिला श्री सहस्रनामे पूजा करी पीक पिकले पिकले घन परमवंदनीय शांती ब्रह्मज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्याद्वारे घडत असताना या उत्सवाचं संयोजन हरिभक्ती परायण वेदशास्त्र संपन्न भागवताचार्य अनंतजी महाराज यांच्याद्वारा आज काल्याच्या अगोदरचा दिवस आहे आणि आज मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण दोन्ही प्रकारची विधी संपन्न झालेली आहेत। या संबंधातून आजची चिंतन सेवा मूर्ती प्राणप्रतिष्ठा या बाबतीतला आपण कदाचित दुपारच्या वेळेला ऐकलं असेल आणि दुसरा जो विधी आहे कलश स्थापना या बाबतीतला उर्वरित जो काही भाग आहे तो भाग आपल्यापुढे मांडण्याकरता मी अभंग चिंतनाकडे घेतलेला आहे। पण बऱ्याच मंडळीच्या मनामध्ये पहिली शंका असेल इतका उशीर का केला, तुम्हाला वेळेची किंमत नाही का, हातात घड्याळ नाही का? आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला 7 मिनिट रेल्वे उशीर आली होती मोठा दंड केला होता। आता आजच्या वेळेला मी किती मोठा दंड केला तरी भोगायला तयार आहे आणि माझ्यापेक्षा अधिक अशा प्रकारची पीडा पूज्य भागवताचार्य अनंत महाराज यांच्या अंतःकरणाला खूप पोचलेली आहे। कमीत कमी 50 ते 75 फोन आतापर्यंत झाले असतील। थोडी गाडीची अडचण आणि रस्त्याचं काम चालू दुहेरी अशा प्रकारच्या कारणामुळे आपल्यापर्यंत येण्याकरता खूप मोठा उशीर लागला। बऱ्याच श्रोत्यांनी मला शिव्या दिल्या असतील निश्चितच, काहीने शापही दिला असेल, पण आता नाईलाज आहे, उशीरच झालेला आहे, त्याला करणार काय महाराज? परतंत्रे प्रवास आहे। आपण सर्व मंडळी अत्यंत क्षमाशीलपणाने वाट पाहत थांबलात, आपणाला कोटी कोटी धन्यवाद देतो। रस्त्यामध्ये बरीच माणसं परत जाताना देखील मी पाहिली, ते त्यांचं मलाही देखील मनाला दुःख वाटलं, पण उपाय नव्हता। या दृष्टिकोनातून आपल्या आजच्या चिंतन सेवेकडे वळत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज एक महत्त्वाचं चिंतन मांडतात। या अभंगामध्ये आपलं जीवन पूर्णत्वाला प्राप्त झालं याचा आनंद प्रकट करतात। जीवनामध्ये 2 अवस्था असतात, कधी अपूर्णता आहे आणि कधी पूर्णता आहे। अपूर्णता केव्हा आहे? परमात्मा स्वरूपाला आपण तादात्म्याने वृत्तीने सोडल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अपूर्णता तयार होत असते आणि ही अपूर्णता आपण प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये भरून काढण्याकरता प्रयत्न करत असतो। अनादी कालापासून जीवतदशेला प्राप्त झालो, केव्हा जीवदशा प्राप्त झाली याचं उत्तर वेदांत शास्त्रामध्ये देखील देता येत नाही, पण त्याच्यामध्ये एकच शब्द ठेवलेला आहे, अनादी। आदिर्न ज्ञायते इति अनादी, त्याचा प्रारंभ कळत नाही, त्याचं नाव आहे अनादी। आणि अधिक चौकशी करत बसण्यापेक्षा शास्त्र सांगतंय, एखाद्या गंजीला जर आग लागली, किती वाजून किती मिनिटांनी लागली, कोणी लावली, कशी लावली, याचा विचार करत बसण्यापेक्षा पहिल्यांदा विझवणं हे सगळ्यात महत्त्वाचं का? स्थितश्च गतिश्च चिंतनीय अशा प्रकारचं एक वाक्य आहे। आपण एका मोठ्या दोषाला स्वीकारून जीवतदशेला प्राप्त झालो आणि जीवनामध्ये आपल्या अपूर्णतेचा आपण अनुभव घेत आलो। अपूर्णता मात्र कोणालाच आवडत नाही। जगाचा आपण जर धांडोळा घेतला तर अपूर्णता कोणाला आवडली नाही, आवडत नाही आणि आवडणार नाही। आता हे मृदंग वादक आहेत, माझा यांचा परिचय नाही, त्यांचा चेहरा तोंडावर माझ्या हे असल्यामुळे मला दिसूही शकत नाही, पण त्याच्या मनात काय ते मी सांगू शकतो। त्यांना असं वाटतं की माझा मृदंग अपूर्ण राहू नये, वाटतं की नाही? वाटतेच। गायक मंडळींना विचारा बरं, त्यांचं गायन अपूर्ण राहू वाटतं का? नाही वाटत। मला माझं कीर्तन अपूर्ण राहावं असं वाटत नाही। श्रीमंत माणसाला श्रीमंती अपूर्ण राहावी वाटत नाही, सत्ताधारी माणसाला आपली सत्ता अपूर्ण राहावी वाटत नाही। कुठल्याही क्षेत्राचा आपण धांडोळा घ्या, प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपण पूर्ण व्हावं अशा प्रकारची भावना असते। ही भावना का असते याचं तात्विक कारण जर आपण विचारामध्ये घेतलं तर सर्वात महत्त्वाचं कारण आपण परमात्म्याचे अंश आहोत म्हणून ही भावना आहे। जर आपण परमात्म्याचे अंश नसतो तर ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये जागी झाली नसते। भावना आपल्याकडे 2 प्रकारच्या असतात, काही देहाला धरून भावना असतात,
आणि काही आत्मस्वरूपाला धरून भावना असतात। देह जसा असेल तशी भावना निर्माण होणं ही तत्कालिक भावना असते। आपल्या माणसाच्या देहामध्ये आपल्याला कोणी कडुलिंबाचा पाला खाण्याकरता दिला तर आपण फार जातो एका तो दुसरं पान खाऊ, पण मनुष्य देहातला जीवात्मा जर उंटाच्या देहामध्ये जर गेला तर तो ढिकच्या ढिक खाईल। काय बदललंय? जीव बदलला नाही, देह बदलला आहे। आणि देह बदलला त्याच्यामुळे त्याची भावनाही बदलली। कल्पना करा, एखादी गाय आणि एखादा माणूस बरोबर जोडीने चाललेला आहे। रस्त्यामध्ये हरळीची ही लुसलुशीत पेंडी पडलेली आहे। पेंडी जवळ आल्यानंतर त्या हरळीवर तुटून कोण पडेल? माणूस का गाय? हिरव्या चारी भांबावे पशु ज्ञानोपर्यंत तिची भावना आहे, माणसाची नाही भावना। देहाप्रमाणे भावना निर्माण होत असते। या भावना तत्कालिक असतात। लहानपणातल्या भावना वेगळ्या, तारुण्यातल्या भावना वेगळ्या, म्हातारपणातल्या भावना वेगळ्या, भावना बदलत असतात। पण एक भावना अशी आहे ती कधीच बदलत नाही। आपल्याला खरं आवडतं, बदलत नाही। ज्ञान आवडतं, बदलत नाही। आनंद आवडतो, बदलत नाही। आणि आपल्याला पूर्णता आवडते, बदलत नाही। हे सगळे अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या आत्मस्वरूपाला पकडून आहेत। आपण आत्म्यापासून कधीही दुरावू शकत नाही। जरी अनुभवाले आपण दुरावू शकलो पण स्वरूपाने मात्र आपण दुरावू शकत नाही। भगवान परमात्मा म्हणतात, मम एवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति। मी आतापर्यंत का बोलत चाललो? थोडंसं मलाच मनाला लाज वाटल्यामुळे मी फार गडबडीनं बोलणार आहे, कारण खूप उशीर झाला। अधिक वेळ घेणार नाही, कमी वेळेमध्ये चिंतन करणार आहे। आम्हाला आळंदीला 40 मिनिटांमध्ये सगळे कीर्तन करायची सवय आहे, फारसं लंबवणार नाही। तेव्हा ही पूर्णता भरून काढण्याकरता मनुष्य जेव्हा प्रयत्न करत असतो, किती प्रपंचात प्रयत्न केले तरी पूर्णता भरून निघत नाही। याचं कारण आहे, ज्या क्षेत्रामध्ये अपूर्णता आहे त्यात पूर्णता मिळेलच कशी? एक वाक्य सांगतो, जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही। किती सोपं वाक्य! जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नाही। जुनी म्हणू ती आडतच नाही तर पोरत येईल कुठून? पुढे मन बदलली, कपातच नाही तर बशीत येईल कुठून? आता तीही मन बदललेली आहे। माणसाला गरम गरम पिण्याची सवय लागलेली आहे। माणसाने बशीला राजीनामा देऊन टाकला आणि कप ते तोंड सरळ संबंध जोडला। आता आपण मन बदलूया, पातेल्यातच नाही तर कपात येईल कुठून? जे ज्याच्यात नाही ते त्याच्यात मिळत नसतं। भगवान दुसऱ्या अध्यायामध्ये सांगतात, ना सतो विद्यते भाऊ ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टवंतस्तोनयोस्तत्वदर्शिभिः। ज्याच्यात जे नाही त्याच्यामध्ये ते मिळत नाही। आता माझ्याजवळ एक तरुण मंडळी बसलेली आहे, एखादं गणित विचारलं तर त्यांना काही राग येणार नाही म्हणून विचारतो गणित। माझं गणित असे, किती शून्य एका ठिकाणी केल्यानंतर एक होईल? बघा जमतं का? कोणी रँगलर जर असतील इथं गणित शास्त्रज्ञ, त्यांनी सांगा याचं उत्तर, किती शून्य एका ठिकाणी केल्यानंतर एक होईल? नाही होत। अगदी बरोबर तुमचं गणित आहे। आमचे वैकुंठवासी गुरु मामासाहेब दांडेकर पुढे विचारायचे, किती गाढवं एका ठिकाणी केल्यानंतर एक घोडं होईल? गाढवं ते गाढवं, घोडं ते घोडं। तसं प्रपंचामध्ये अपूर्णता आहे। कधीही मनुष्य पूर्ण झाला नाही, होत नाही, होणार नाही। पण मनातल्या भावना मात्र थांबत नाही। एक जन्मलेल्या अनादी कालापासून या भावना आपण वागवत आलो, मग हे पूर्ण तो मिळेल कधी? नीतिशास्त्राचा एक नियम आहे, सर्वांच्या भावना ज्या एक असतात त्या कोणाला तरी मिळालेल्या असतात ना। वाक्य सांगतो, सर्वांच्या भावना ज्या एक असतात त्या भावना कोणाला तरी अनुभवाला आलेल्या असतात। सर्वांच्या भावना एकच आहेत की आपण पूर्णत्वाला प्राप्त व्हावं, पण मात्र या जीवदशेमध्ये प्राप्त झालेल्या नसतात। साधक दशेमध्ये मार्गामध्ये असतो आणि भगवत भक्त मात्र प्राप्त झालेला असतो। तो त्या आपल्या अनुभवापर्यंत पोहोचलेला असतो। आणि तो अनुभव आपण विचारामध्ये घेत असताना थोडंसं आपण भूमिकेचा जर विचार केला तर या साधू संतांची भूमिका कोणती आहे ही भूमिका कळणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। कारण कुठलाही वक्ता बोलत असताना त्याची भूमिका काय आहे हे कळावं लागत असतं। एखादा खरोळा म्हणा, पांढरीतला म्हणा, एखादा नागरिक म्हणायला लागला, लोकसभेचं इलेक्शन लागलं होतं, चांगल्या पक्षाचं मला तिकीट मिळालं, भरपूर प्रचार केला, निवडून आलो, खासदार झालो, मंत्री निवडी करता दिल्लीला बोलवलं, दिल्लीला पोचलो आणि जागा झालो। काय आहे? स्वप्न आहे? एका शब्दात भूमिका कळते, जागा झालो, स्वप्न, सगळं खोटं आहे। भूमिका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते। तेव्हा ही भूमिका आपल्याला जीवनामध्ये लक्षात येत असताना काय करता याच्यापेक्षा आपली भूमिका काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे।
एक श्रीमंत एका गाडीने प्रवास करत होता, छोटीशी गाडी, गडबड होती, रस्त्यामध्ये आडवा चिखल लागलेला होता. गरज असल्यामुळे चिखलात गाडी घातली, गाडी जाग्यावर फिरायला लागली. मधली माणसं खाली उतरून गाडी ढकलून बाजूला काढू लागले. ढकलीस ना. 4-5 माणसं न बोलवता जवळ आली आणि त्यांनी गाडी ढकलून बाजूला काढून दिली. त्या गाडी मालकाला बरं वाटलं, 200-400 रुपये खिशातनं काढले, एकाला बोलवलं, बाबा इकडे ये, फार मदत केली तुम्ही, माणसं बोलावून येत नाहीत, तुम्ही न बोलवता आलात, उपकार झाले, हे सगळ्यामध्ये वाटून घ्या. पैसे दिल्यानंतर ज्याला दिले त्याला विचारलं, गाव कोणतं तुमचं? सांगितलं, सावकार गरीबाला गाव नसतं, जिथं पोट भरेल ते त्याचं गाव असतं. बरं तुम्ही शिकलात काय? म्हणजे गरीबाला कुठलं शिक्षण? शेतीबाडी. गरीबाला कुठली शेतीबाडी? मग तुमचा धंदा काय? काय हे नाही, तर चिखलाच्या जवळ बसलेला असतो, तुमच्यासारख्या जेम गाडी फसते, ढकलून बाजूला काढून देतो, म्हणजे स्वतः देतील ती आम्ही आपसात वाटून घेतो, ही आमचं पोट भरायचं साधन आहे. सावकाराने एवढ्यावर गप्प बसावं की? त्याने विचार केला, मे महिन्यामध्ये अर्थात वैशाख ज्येष्ठ महिन्यामध्ये कडक ऊन असतं, त्यावेळेला चिखल राहत नसतो, पावसाळ्यात थोड्याशा हिवाळ्यामध्ये हे ठीक आहे, पण भर उन्हाळ्यामध्ये तुमचा उपवासमार होत असेल, तुम्हाला कुठला धंदा? एक वाक्य सांगतो, माणसाचं सगळं जरी गेलं तरी चालेल, पण प्रामाणिकपणा जाऊ नये. ज्याचा प्रामाणिकपणा गेला त्याचं सगळंच गेलं. प्रामाणिकपणा जाऊ नये, तो प्रामाणिक होता. सांगितलं, सावकार आम्ही उन्हाळ्यात देखील उपाशी राहत नाही, याचं कारण आहे बैलगाडीनं पाणी आणतो, चिखल मात्र वाळू देत नाही. तेव्हा सावकाराच्या लक्षात आलं की यांनी उपकार केला का धंदा केला? कशावर अवलंबून आहे? भूमिकेवर अवलंबून आहे. आपण काय करता याला महत्व नाही, कोणत्या भूमिकेने करता याला महत्व आहे. जगी कीर्ती व्हावी म्हणून झाला असे गोसावी. महाराजांनी खूप समाचार घेतलेला आहे, लोकात प्रसिद्धी मिळावी, लोकात मान मिळावा, एवढा करता काही चिन्ह बदलणं हा एक भूमिका बदललेली चुकलेली भूमिका आहे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये जी भूमिका आहे ती कोणती भूमिका आहे याचा विचार करत असताना थोडंसं मी भूमिकेचं रूप आपल्या पुढे मांडणार आहे. भूमिका 3 प्रकारची जगामध्ये, चौथी भूमिकाच नाही. एक वर्ग असा आहे तो माया केंद्रित आहे, दुसरा वर्ग असा आहे तो आत्मकेंद्रित आहे, आणि तिसरा वर्ग असा तो भगवत प्रेम केंद्रित आहे. 3च वर्ग आहेत, चौथा वर्ग नाही. जगामध्ये जवळजवळ 95 ते 99% वर्ग हा माया केंद्रित आहे. लावे खावे बरे असावे सदैव, हेच करी हाव संसारी. चांगलं खावं, चांगलं प्यावं, चांगलं ल्यावं आत्माला सांगतात. वेदे न करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना. वेद सांगतात परांच काणी वेतृण स्वयंमुक्त तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. आमचे वैकुंठवासी गुरुवारी मोठे बाबा म्हणायचे, माया केंद्रित असलेली माणसं कशी असतात? पैसा मारो परमेश्वर, बायडी मारो गुरु, बाल बच्चे साधू संत, अब सेवा किसकी करू. नसेल सगळ्याला कळलं. पैसा मारो परमेश्वर, माझा देव जर कोण असेल तर तो पैसाच आहे. बायडी मारो गुरु, पत्नी माझी गुरु आहे. बाल बच्चे साधू संत, सेवा किसकी करू. समजायचे माया केंद्रित आहे. स्वाभाविक अशा प्रकारच्या मायेमध्ये राहणं हा माणसाचा स्वभाव अशा प्रकारचा आहे. तेव्हा एक वर्ग असा आहे की तो माया केंद्रित आहे. तो अनादी कालापासून दुःख भोगतच आलेला आहे आणि दुःख भोगतच राहणार आहे. पण ज्याला काही सत्संगती झालेली आहे, निमिषार्ध संत संगती मोक्ष पदे काही सूचना असेल सांगा. महत्वाचे समाज मोठा आहे. राजेश राऊतराव यांच्या आईनं तिकडे रेणाकडे जायचे, त्यांना गावाकडून निरोप आलेला आहे. वास वैकुंठी कल्पांते मोक्षपदे येतीस ती विश्रांती बापुडी. विचारेन आपल्याला, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. अगोदरच त्याचं नाव होतं रत्नाकर. नारदांची भेट चातुर्मासापर्यंत झाली का सप्ताह एक पूर्ण होईल एवढी झाली? अहो नाही, थोडीशी झाली. केवढा बदल झाला. वाल्मिक ऋषी झाले, केले रामायण रामाआधी. एवढी योग्यता बनली. कशामुळे? संतांचा थोडा सहभाग झाला. ज्या काळात हिंदुस्थानची फाळणी झाली नव्हती
त्या काळात लाहोर शहर हिंदुस्थानमध्ये होतं. आता ते पाकिस्तानची राजधानी आहे. लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये एक गणित शास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचं नाव होतं तीर्थराम. अतिबुद्धिमान, गणितासारखा क्लिष्ट विषय पण हातचा मळ होता. असा मोठा सत्संग चालू होता. कॉलेज सुटलेलं होतं आणि काय चाललंय म्हणून पाहण्याकरता उभे राहिले. चिंतन ऐकलं, मनावर परिणाम झाला. धिक्कार असो, मी किती जरी ज्ञानी झालो, माझं ज्ञान मर्क ज्ञान आहे. ते थोडंच अविनाशी आहे. वेळ गेली, फार फुकट गेली. नोकरीचा राजीनामा दिला, संन्यास घेतला. संन्यास घेताना शेंडी काढावं लागते, जानवं तोडावं लागतं, नाव बदलावं लागतं. पूर्वीचं नाव होतं तीर्थराम, ते उलट केलं, रामतीर्थ. हिमालयात गेले, कडक तपश्चर्या केली, परमात्म्याचा साक्षात्कार झाला. आत्मकेंद्रित झाली. माया केंद्रीतून आत्मकेंद्रीमध्ये होणं हे सगळ्यात महत्वाचं भाग्य आहे. आणि आत्मकेंद्रित झालेला महात्मा जया ते आपण पे सांडवणी काही इंद्रिय ग्रामावरी येण्याचे नाही. श्रीमद भगवद्गीता सांगते, पश्यन शृण्वन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन स्वशन प्रलपन विसर्जन गृह्णन उन्मेषण निमिषन पी. श्लोक ज्याला म्हणता आला त्याला सगळी गीता म्हणता येईल. थोडा अवघड आहे. सगळं करता करता त्याच्यातून तो अलिप्त असतो. दळे कांडे लोक ऐसे परिमेन से तये ठाई, वृत्तीने तो अलिप्त असतो. सुखे मेने जलोगा शून्य सारून येते ते त्रिकुट शिखरी गा दानमे ऐते. ही दुसरी भूमिका आहे. याचे व्यवहार होतात. तोही नेत्रीप आहे, श्रवणी ऐकिजत आहे, बरे तेतीचा सर्वता नुहे नवल देखी. आश्चर्य. सगळे व्यवहार करतो पण मनावर मात्र संबंध जोडत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज हे पुण्याला राहायचे. त्यांच्यासोबत एक संन्यासी राहायचे. उन्हाळ्याचे दिवस आणि सरबत तयार झालेलं होतं. सरबत देण्याची जबाबदारी वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेब दांडेकर यांच्यावर आली. मामांचा फार मोठा अधिकार. ज्यांची स्तुती आपल्या देशाचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे जगातले दुसऱ्या क्रमांकाचे तत्वज्ञानी होते. पहिल्या क्रमांकाचे तत्वज्ञानी सर्व जयकृष्णमूर्ती आणि दुसऱ्या क्रमांकाचे तत्वज्ञानी राधाकृष्णन. मामांचा संबंध आल्यानंतर ते वर्णन करतात, आम्ही फक्त तत्वज्ञान सांगतो आणि मामासाहेब दांडेकर अनुभवतात. हा ज्यांचा अधिकार. आणि मामा सरबत देत असताना जोग महाराजांना डायबिटीस असल्यामुळे एका ग्लासमध्ये बिगर साखर असं तयार केलं होतं, दुसऱ्यात भरपूर साखर टाकली होती. विसर पडला आणि साखरेचं सरबत जोग महाराजांना दिलं गेलं. जोग महाराजांनी तोंडाला ग्लास लावला, घटघट पिऊन टाकलं. दुसरा ग्लास जेव्हा संन्याशी बोला दिला, एक घोट घेतल्यावर खाली ग्लास ठेवला. अरे याच्यात अजिबात साखर नाही. मामांच्या लक्षात आलं, घोटाळा आला. जोग महाराजांना मामाने विचारलं, महाराज तुमच्या सरबतमध्ये साखर होती का? जोग महाराज म्हणतात, मी पिलो खरं, पण होती का नव्हती मला काहीच कळाली नाही. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे हे लागते नेणमुखी. हा दुसरा टप्पा आहे. पण याही टप्प्यामध्ये साधू रमत नाहीत. का रमत नाहीत? त्याचा जो विशेषपणाचा जो आनंद आहे, तो आनंद भोगण्याकरता वेगळे पण लागते. जळण खाती जळा, वृक्षापुलिया फळा, भोगता तो निराळा, तेने गोडी निवडिले. वेगळे पण पाहिजे. याच्याकरता ही संत मंडळी वेगळं होण्याकरता प्रयत्न करतात, भगवंताची प्रार्थना करतात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसी, अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. या दृष्टिकोनातून भक्ती प्रेम रसाकडे वळतात आणि ते तेथे थांबतात. थांबत असताना त्यांच्या अंतःकरणामध्ये जेव्हा समाधान होतं, ते समाधान होत असताना काही व्यावहारिक रूपकं त्या समाधानाला सांगण्याकरता ते वापरतात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 5 तत्व आहेत. कोणतीही जगातली संस्कृती अभ्यासाची असेल तर 5 गोष्टी लक्षात घ्या आणि मग ती संस्कृती चांगली. तत्वज्ञान, साहित्य, कला, सदाचार आणि इतिहास. ज्याच्यातलं एकही अंग गेलं ती संस्कृती नष्ट होत असते. आपल्या संस्कृतीत तत्वज्ञान काय आहे? सर्व
जग हे भगवान परमात्म्याचंच आहे. एकला एकटाची झाला नानाकारी. एकच भगवान परमात्मा, एकम सद्विप्रा बहुधा वदंती. तोच अनेक रूपाने नटलेला आहे. अनंत रूपे अनंत विषय ते केले मी आताशी वापर कुमादे वरु पालन केसे. तोच परमात्मा कसा आहे लोकांना सांगण्याकरता मंत्र ऋषा वेदामध्ये आहेत, शास्त्रामध्ये श्लोक आहेत. संतांनी समाजाला समजण्याकरता ओव्या लिहिल्या, अभंग लिहिले, आर्या लिहिल्या. ही साहित्य आहे. लोकांना योग्य पद्धतीने समजावं अत्यंत खालच्या भाषेमध्ये येऊन सांगितलं ही कला आहे. आणि या तत्वज्ञानाचा अनुभव कोणी घेतला त्याचे इतिहास आहे. संतांचे चरित्र म्हणजे एक प्रकारचे इतिहास आहे. रामायण इतिहास आहे, महाभारत इतिहास आहे, श्रीमद भागवत इतिहास आहे. आणि पाचवा प्रकार आहे सदाचार. आपल्यात योग्यता येण्याकरता जो आचार असतो त्याचं नाव आहे सदाचार. जरी आपण परमात्म स्वरूपाशी एक रूप आहोत, पण एक रूप असताना त्याचा अनुभव एका येत नाही. त्याचं कारण आहे आपल्यात योग्यता नाही. अधिकार आहे, योग्यता नाही. आणि ती योग्यता असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. समर्थ रामदास स्वामींनी एके घरी भिक्षा मागितली होती. घर मालकीन भाविक होती. भिक्षा वाढली आणि वाढल्यानंतर नमस्कार करून विचारलं, स्वामी मला ब्रह्मज्ञान सांगा, मला या संसारात राहण्याची इच्छा नाही, याच्या बाहेर जायचं. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई आज माझ्याकडे फार गडबड आहे, ब्रह्मज्ञान उद्या सांगतो. उद्या सांगा. आपल्याला ब्रह्मज्ञान मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी सुंदर अशा प्रकारची खीर बनवली. रामदास स्वामीची वेळ झाली भिक्षेची. कमंडलू उचललं, रस्त्यामध्ये गाईचं शेण पडलेलं थोडं कमंडलूमध्ये टाकलं, थोडे खडे भरले, थोडा कचरा भरला आणि काल जिथं भिक्षा मागितली तिथे येऊन जय जय रघुवीर समर्थ. बाईनं सुंदर बनवली खीर आणली. स्वामी कशात टाकून सांगा. रामदास स्वामीने ते कमंडलू पुढे ठेवलं भरायच्या. पाहिल्यानंतर खडे आहेत, कचरा आहेत, शेण आहे. स्वामी इतकी चांगली बनवलेली खीर घाण कमंडलूमध्ये कशी बरं म्हणता? धुवून आणते मग नंतर भरते. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई खीर जर घाण कमंडलूमध्ये भरता येत नाही तर ब्रह्मज्ञान काही कोणाला सांगता येते? त्यालाही देखील योग्यता लागत असते. ती योग्यता ज्याने मिळवली त्यांच्यातच तो आनंद मिळत असतो. तेव्हा भगवान परमात्म्याच्या भक्तिप्रेम सुखामध्ये ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केले, केवढे मोठे दीर्घ प्रयत्न असतात. जन्मोजन्मी बहु पुण्य खडतर तपश्चर्या करावी लागते महाराज. जवळजवळ बऱ्याच वर्षापासून पांढरी क्षेत्रावर मला वाटतं श्रावण की भाद्रपद महिन्याने आम्ही सेवा करण्याकरता येतो. या संस्थांचे मठाधिपती व्यक्तीपर्यंत माऊली महाराज यांचा नियमाने व्रत वैकल्य जरा डोळ्यापुढे घेतलं तर अंगावर काठी उभं राहतं. अरे बापरे किती कठीण आहे, कठीण आहे, कठीण. इतकं कष्ट सहन करावं लागतं तेव्हा भगवान परमात्म्याचा आनंद मिळत असतो. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये साधना केली आणि साधना रूपे मंदिराची पूर्णता केली. मंदिराची पूर्णता होते केव्हा? देवळाच्या कामा कळस
परमगंगेसी सिंधू प्रवेश. मंदिर पूर्ण झालं केव्हा समजायचं, जेव्हा कळस वर बसवला की समजायचं पुन्हा काम नाही. कळसा परोते काही प्रासादी काम नाही. ज्ञानोबा म्हणतात कळस बसवल्यानंतर पुन्हा काम संपलं, पूर्णत्व. का होतं, एक छोटासा प्रसंग सांगेन महाराज आपल्याला. एकदा आम्ही आळंदीला होतो आणि आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये रशियातलं एक जोडपं आलं होतं. मुलगी 5-6 वर्षाची असेल. इतकी सुंदर मुलगी मराठी बोलत होती. आम्हाला आश्चर्य वाटलं. आमची लेकरं इतकं सुंदर शुद्ध बोलत नाही, पण ती मात्र सुंदर शुद्ध मराठी बोलत होती. आलेल्या त्या पतीला विचारलं, तुम्ही रशियावरून इकडे आलात, आमच्या भारत देशात थांबलात, काय आकर्षण आहे तुम्हाला? त्यांनी सांगितलं आम्हाला एक आकर्षण आहे, तुमच्या संस्कृतीमध्ये ही जी मंदिर आहेत ना, मंदिरं, या मंदिरामध्ये काय शक्ती येते याचा अभ्यास करण्याकरता आम्ही गोव्याला एका संस्थांमध्ये थांबलो. आम्हाला सांगा बरं काय फरक पडतो. त्याने एक अल्बम काढून दाखवला. ज्या शिखरावर कळस बसवलेला नाही त्याच्या आत आलेली ऊर्जा त्यांनी चित्रातून काढली होती. हे बघा मग या चित्रामध्ये त्या मंदिरामध्ये येणारी जी ऊर्जा आहे ब्रह्मांडातली, त्याला पिरॅमिड म्हणतात वास्तुशास्त्रामध्ये. त्यातून येणारी जी काही ऊर्जा खेचली जाते, कळस नसताना अशी ऊर्जा येते. दुसरं चित्र दाखवलं बघा, म्हणाले कळस स्थापन केल्यानंतर किती ऊर्जा वाढते. तोंडात बोट घातलं. आमचे जन्मच्या जन्म गेले या संस्कृतीमध्ये, आम्ही याचा अभ्यास एवढा करत नाही, तुम्ही एवढा अभ्यास करता. मी का बोलतो, आपल्या देशातल्या ऋषीमुनींनी साधू संतांनी अत्यंत अभ्यासपूर्ण या गोष्टी केलेल्या आहेत. मंदिर म्हणत असताना मंदिराचं क्षेत्रफळ किती असावं याचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केलेला आहे. माहीत असा म्हणून सांगतो, मंदिर जर बनवायचं असेल तर मंदिराचा गाभारा, त्याचं लांबी गुणिले रुंदी, येणारं क्षेत्रफळ त्याला 8 भागायचं आणि खाली आय 1 राहिला पाहिजे. तो मंदिराचा योग्य भाग आहे. उदाहरण सांगतो, 7 49 भागिले 8, 8 सकट खाली किती राहिले? 7 बाय 7 मंदिर खूप चांगलं. 9 बाय 9 खाली 1 येतो. 15 बाय 15 खाली 1 येतो. 21 बाय 21 खाली 1 येतो. याला आय म्हणतात. स्मशानाचा आय 0 राहावा, मंदिराचा आय 1 राहावा आणि घराचा आय 5 किंवा 7 राहावा. हा वास्तुशास्त्राचा अभ्यास आहे. आणि त्याबरोबरच शिखर कळसवर बसत असताना गावातल्या नागरिकांच्या पैशातून ते घेऊ नये असं नियम त्याचा. त्या गावातल्या मुली परगावामध्ये दिल्या असतील किंवा त्या गावात दिल्या असतील, मुलींच्या प्रपंचातूनच कळस हा विकत घ्यायचा असतो. आणि तो स्थापन करत असताना सुद्धा ब्रह्मचार्यानेच कळस चढवायचा असतो. ग्रस्ती माणसाने कळस चढवायचा नाही. कळस हे सांगतो की आता तुमची पुढची वृद्धी संपली आहे. ब्रह्मचार्याची वंशाची वृद्धी थांबली आहे. संन्यासाची वंशाची वृद्धी थांबली आहे. कळस बसवत असताना ब्रह्मचारी किंवा संन्यासी यांनीच कळस बसवायचा असतो. ग्रस्ताश्रमाने बसवायचा नसतो. पुन्हा पूर्ण तसं आपल्या जीवनामध्ये पूर्णत्व अशा प्रकारचं प्राप्त झालं. होईल येणे कळसा आले तेव्हा स्थिरावले अंतरी. माझ्या आज स्थैर्य प्राप्त होईल तेव्हा समजायचं की आता मी कळसाला आलो. सांगेन आपल्याला भूमिकेमध्ये आपल्याला मी 3 भूमिका सांगितल्या, माया केंद्रित, आत्मकेंद्रित आणि भक्ती केंद्रित. माया केंद्रित माणसं थांबत नसतात, पुढे येत असतात. ते आत्मकेंद्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात. आत्मकेंद्रातली माणसं सुद्धा थांबत नाही तिथे. अद्वैत तो माझे नाही समाधान, घोड हे चरण सेवा तुझी. ते कुठं जातात? भक्ती प्रेम केंद्राकडे वळतात. आणि भक्ती प्रेम केंद्रातली माणसं कुठंच जात नाही, पूर्णत्वाला थांबतात. होईल येणे कळसाली स्थिरावले अंतरी. इथं खऱ्या अर्थानं जीवन स्थिर होतं. मोठ्याचं उदाहरण सांगेल. ज्या व्यास महर्षीने वेदाचे 4 भाग पाडले, तत्पूर्वी
वेद एकच होता. अनंता वै वेदाहा. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद ही नावं नव्हती, हे खंड नव्हते. व्यासाने 4 भाग पाडले आणि 4 भाग पाडून जगाच्या कल्याणाकरता ही रचना केली. आणखी त्याच्यातलं वेदातलं तात्पर्य लोकांना कळावं, ब्रह्मसूत्राची रचना केली. आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यस्यतः शास्त्र योनित्वात तत्व समन्वयात 4च वाक्य दिले. ज्याला 4 वाक्य कळाले त्याला वेदांत कळाला, वेद कळाला. इतकं ब्रह्मज्ञान जगाकरता पुढे केलं. एके दिवशी गंगेच्या काठावर व्यास बसलेले होते आणि मनात औदासीन्य प्राप्त झालं. कळेना एवढं जगाला समाधानाचं साधन ब्रह्मज्ञान देऊन देखील मनात औदासीन्य. योग चांगला होता. समोरून नारद महर्षी आले. नारद महर्षीला नमस्कार केला व्यासाने. महाराज, माझा एक प्रश्न आहे. एवढं जगाकरता समाधान देणारं मी ब्रह्मज्ञान लोकांकरता दिलं, माझंच आज समाधान बिघडलं, करू काय? नारदाने सांगितलं, महाराज तुम्ही ब्रह्मज्ञानात थांबलात. खऱ्या समाधानाकरता भक्ती प्रेमामध्ये यावं लागत असतं. तुम्ही श्रीमद भागवत ग्रंथाची रचना करा आणि मग तुम्हाला समाधान प्राप्त होईल. व्यासाने भागवत ग्रंथाची रचना केली. म्हणजे हे सांगायचं आहे की इथे मात्र मनुष्य थांबतो, याच्या पलीकडे जात नाही. त्यालाच आपल्या साधनाचे कळस अवस्था म्हणतात. महाराज सांगतात, कळस वाहिला श्री सहस्रनामे पूजा करी. जेव्हा कळस ठेवला जातो तेव्हा त्याची पूजा केली जाते. कळसामध्ये असा प्रकार महत्वाचा की कदाचित खूप गर्दी आहे, आपल्याला मंदिरामध्ये जाऊन मूर्तीचं दर्शन घेण्याची शक्ती कमी आहे. अशा वेळेला कळसाचं का दर्शन झालं की त्या देवतेचं दर्शन घेण्याचं पुण्य प्राप्त होतं. ज्ञानोबरांची ओवी आहे. इतकी ताकद त्या कळसामध्ये आहे. असा कळस आमच्या जीवनामध्ये प्रस्थापित झालेला आहे. सहस्रनामे पूजा करी. आणि त्याची पूजा करत असताना आमच्याकडे कोणते मंत्र आहेत? बाकीच्या मंत्रापेक्षा आम्ही जे भगवान परमात्म्याचे जे काही हजारो नाम मंत्र आहेत, त्या नामाच्या द्वारे आम्ही पूजा करतो. नाम हे मंत्र आहे. मंत्राचे प्रकार 4 आहेत. लांबून सांगत नाही. वैदिक मंत्र, शास्त्रीय मंत्र, साबर मंत्र आणि संत मंत्र. वेदाने सांगितलेला जो मंत्र, एकाक्षरी मंत्र ओम, हा वेदाने सांगितलेला मंत्र आहे. पण ज्याचं उपनयन झालंय आणि गुरुमुखाने ज्याने ऐकलं त्याला केवळ ओंकार शब्दाची साधना करता येत असते, या मंत्राची साधना करता येत असते. सर्वांना त्याचा अधिकार नाही. जर कदाचित माझ्या वाचनात असं गेलेलं आहे, केवळ ओमची साधना एखाद्या कुमारीनं जर केली तर लग्न झाल्यानंतर तिला संतती होत नाही. कारण ओम शब्दामध्ये निर्विष करण्याची ताकद आहे, वृत्तीमधल्या वासना नष्ट करण्याची ताकद आहे. फार मोठं बारकावचं शास्त्र. रस ओंकार, दीर्घ ओंकार, प्लुत ओंकार असे त्याचे प्रकार आहेत. किंवा पहिले अशा प्रकारचे मंत्र आहेत वेद मंत्र. दुसरा मंत्र आहे शास्त्रीय मंत्र आहे, शास्त्राने आपल्याला काही मंत्र दिलेले आहेत. तिसरा प्रकार आहे साबर मंत्र. नाथ परंपरेमध्ये काही मंत्र आहेत, त्याचं नाव आहे साबर मंत्र. अक्षर आहेत, अर्थ कळत नाही, शक्ती प्रकट होते, त्याचं नाव आहे साबर मंत्र. नमून म्हणून सांगेन, कोणीही विद्वान माणसाने मी सांगितलेल्या मंत्राचा मला कीर्तन संपल्यानंतर अर्थ सांगावा, मी त्याचे उपकार म्हणेन. साबर मंत्र आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडा विच्छेये, साबर मंत्र आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडा विच्छेये, चामुंडा देवीचा हा साबर मंत्र आहे. त्याच्यात फक्त ध्वनी आहे, अर्थ नाही, शक्ती प्रकट होते. नाथ परंपरेमध्ये अशा प्रकारचे मंत्र आहेत की त्याचा अर्थ कदाचित आपल्याला लागणार नाही, पण त्यात शक्ती मात्र प्रकट होते. तारयोगी गजानन महाराज यांचा मंत्र आपण ऐकलाय, गण गण गणात बोते. काय अर्थ याला? साबर मंत्र एक प्रकारचा. याही पेक्षा संत मंडळीने आम्हाला एक शक्ती दिलेली आहे, त्याचं नाव आहे नाममंत्र. विठ्ठला विठ्ठला मंत्र सोपा,
पिंडाचा मंत्र आहे, अति सोपा मंत्र आहे. किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याने मंत्र दिला रामकृष्ण हरी. याच्यात बऱ्याच मंडळींची अनवधानाने चूक होते. उच्चार करत असताना रामकृष्ण हरी म्हणतात, फार मोठी चूक होती. रामकृष्ण हरी जर म्हणायचं म्हटलं तर मला असं वाटतं रावर अनुस्वार काढायचा आणि कृष्ण हरी लिहायचं. किती मात्रा होतात? 5 होतात, 6 नाहीत होत. षडक्षरी मंत्र होणार नाही. आणि आपल्याला तो पूर्ण करायचा असेल, किती गडबड जरी असली, रामकृष्ण हरी एवढं तरी म्हटलं पाहिजे. काही दीर्घ करतात आणि काही म्हणतात अहो महाराज इतक्या अवघडात कशाला जायचं, येईल तेसा बोल. टोपीची धार मुडलेली चालत नाही. हे कसे चालवतात? त्याचं कारण आपली आस्था कमी आहे. सगळ्याचा मुद्दा असा, हे सगळे मंत्र आहेत. या मंत्राने यांची पूजा करतो. पूजेचा परिणाम माझ्या जीवनामध्ये काय झाला दुसऱ्या चरणात सांगतात. पिका पिकाले पिकाले पिका पिकाले पिकाले पिकले घन दाटून या आले. फळाला पण पीक म्हणतो. पिकामध्ये काही वेळेला साधनेतलेही पीक असतात, नंतर साध्य देखील पीक होतं. ऊस खातो आपण, पीकच आहे ते. त्याची साखर खातो, ते देखील पीकच आहे. साधन काळात प्राप्त झालेले फळ आणि सिद्ध काळात प्राप्त झालेले फळ. भगवत भक्ती करणाऱ्या महापुरुषाला सगळी माया आपोआप, तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. माया आपोआप त्याच्या दास्यत्वामध्ये येते. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची भक्ती करत होते. दारिद्र्याला किंमत दिली नाही महाराज. उलट आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके म्हणणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. पण त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांच्या श्रवणाकरता यायचे. महाराजांची परिस्थिती पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला. भौतिक पीक आहे, याहीपेक्षा अमूर्त असणारं पीक वृद्धी आणि सिद्धी. वृद्धी म्हणजे ऐश्वर, सिद्धी म्हणजे सामर्थ्य. अशा भगवत भक्ताला ऐश्वर प्राप्त होतं. आणि मग हे असं का राहतात? हे त्याचं नाकारतात. हो, वृद्धी सिद्धी सुखे आणि त्याला लातात तेथे या प्राकृता कोणमानी. त्यातच आपण जर अडकून राहिलो तर पुढे भगवान परमात्म्याच्या प्रेमापर्यंत आपण जाणार नाही. याच्याकरता ते बाजूला सरतात. वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडवून ठाती. हे आडवाट येतात. वृद्धीलाही जवळ घेत नाहीत, सिद्धीलाही जवळ घेत नाहीत. सिद्धीला विपुषे कोणतया पुसे नेले राजहंसी राणी काही, किंवा अशा प्रकारच्या सिद्धी बाजूला टाकतात, वृद्धी बाजूला टाकतात. ब्रह्मज्ञान आपणहून प्राप्त होतं, पण तेही झुगारून देतात. भगवत भक्ताला ब्रह्मज्ञान
सहज प्राप्त होतो. एकच प्रमाण सांगेन आपल्याला, लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचवून जपत, केलिया वाचवून जपत, केलिया वाचवून जपत. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचवून जपत, केलिया भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये 11 वर्ष 11 महिने 11 दिवस राहिले. 12व्या दिवशी अक्रूराच्या रथामध्ये बसून निघणार. गवळणी पाहू लागल्या. कारत शृंगारीला सांगू मजला, अक्रूर उभासे बायू साधनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. शेवटी गोपी भगवान कृष्ण परमात्म्याला मथुरेला जाण्याकरता आडव्या आल्या. आडव्या पडल्या, भूमी पडल्या ब्रजबाळी, कोण त्या सांभाळी, नयनीच्या उदकाने भिजली धरली. देव बोली अक्रूराशी, वेगी हाकी भारतासी, या गोपीच्या शोकाशी न पाहे मजला, एका जनार्दनी रथ गेला निघोनी. मथुरेला पोचले. कंसाचा काटा काढला. अनेक राक्षसांचा निर्दन करू लागले. पण मथुरेवर आक्रमण होऊ लागले. आणि परिणाम असा, आपल्यामुळे प्रजेला जर त्रास होत असेल तर त्याच्यापेक्षा आपण इथं राहणं बरं नाही. भगवान कृष्ण परमात्म्याने मथुरा सोडली. रचिली द्वारका, तुका म्हणे द्वारकेमध्ये गेले. उद्धव हा भक्त होता आणि उद्धवाच्या पुढे गोपीचं भगवान परमात्मा नेहमी आठवण करायची. उद्धवाला वाईट वाटायचं, मी एवढा भक्त असताना माझ्या पुढे गोपीची स्तुती कशा करतात. उद्धवाचा अभिमान दूर करण्याकरता भगवान परमात्म्याने उद्धवाला सांगितलं, उद्धवा एक काम कर, काय, गोकुळामध्ये जा. गोपी माझ्याकरता खूप शोक करत होत्या, त्यांचं सांत्वन करून ये. उद्धवाला वाईट वाटलं. मोठ्या माणसाला मोठं काम सांगावं का छोटं काम सांगावं. मुख्यमंत्र्याला म्हणावं कामच्या शेताचा 7-12 काढून द्या, त्याला म्हणावं कर्जमुक्ती लवकर करा, असं मोठं मोठं काम सांगावं. लहान काम कशाला सांगायचं. आणि मला त्या स्त्रियांची समजूत घालण्याकरता भगवान परमात्मा पाठवतात. पण करता काय, जावं लागतंय, मोठ्याची आज्ञा. जेव्हा वृंदावन भूमीमध्ये उद्धवांचा प्रवेश झाला आणि मग मात्र तिथल्या भूमीचा परिणाम जाणवला. आसा अनुभव चरण रेणू जुषान हंसाम वृंदावने किमपि गुलमलतौषधी नाम. खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. येथे काहीतरी आपण रूपाने जन्माला यावं असं वाटायला लागलं. गोपींच्या पुढे गेला आणि तो गोपी उचलू लागल्या, उद्धवा आमचा भगवान कृष्ण परमात्मा सुखी आहे का. गेल्यापासून आमची झोप उडाली आहे, रात्रंदिवस डोळ्यातून पाणी वाहत रे उद्धवा, काय करावं, आमचं शरीर तापलेलं आहे. उद्धव म्हणतात, गोपी हो, तुम्ही कृष्ण परमात्माला एकांगी समजता का. तो भक्त गोकुळामध्येच होता का, विठ्ठल जळी स्थळी भरला. गोपी म्हणू लागल्या, उद्धवा हे ब्रह्मज्ञान कुठे एखाद्या ठिकाणी चातुर्मास मध्ये जाऊन सांग. हे तर आम्हाला अगोदरच माहिती रे. एक होतो गे श्यामसंग कोरा आराधे ईश. आणि मग उद्धवाला गवळींचा महिमा कळाला. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली वाचून जपतपे. ब्रह्मज्ञान होतो सहज, तवसाय झाला हृदय निवासी, बुद्धी जासे नाश. पीक पिकले पिकले घन दाटवणे आले, सगळं फळ प्राप्त होतं. पण शेवटी महाराज आम्हाला असं पीक सांगा की ज्याच्यामध्ये सगळ्या पिकाचा अंतर्भाव, असं काही मिळालं का. तिसऱ्या चरणाचं Yeah.
सगळ्या गोष्टी प्राप्त होता होता शेवटचं आम्हाला काय मिळालं? शेवटचे दान भागा आला नारायण. भागा म्हणजे आमच्या वाट्याला भगवान नारायण परमात्मा आला. हे सगळं श्रेष्ठ आहे. एक नारायण परमात्म्यामध्ये सगळं ब्रह्मांड आलं. एक छोटासा दृष्टांत सांगेन. एकदा एक राणी राजाची सेवा करत असताना चुकली. राजा होता तामसी. ताबडतोब त्याने शिक्षा दिली. जा, तुझा मी कायमचा त्याग केला. वाईट वाटू लागलं. राजाच्या आज्ञेचा भंग करणं, विद्वान माणसाचा सभेमध्ये अपमान करणं आणि पत्नीचा कायमचा त्याग करणं शस्त्रा वाचून वध येते. तीन आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रत्यक्ष याच नारीणाम अशस्त्र वधमुच्छते. वाईट वाटू लागलं. करावं काय? प्रधानाकडे गेली. प्रधानजी काय करू? राम महाराजांनी तर माझा टाक केला, आता कायमचा करू काय? प्रधानजी हुशार होते. सांगितलं तुम्ही एक काम करा, आता जा दर्शन घ्या आणि त्यांना म्हणावं की मला 2 वर पुन्हा द्या. कोणते? एका वराने असं मागा की माझ्या हातचं शेवटचं दूध प्या. दुसरं वर असं मागा की तुमच्या राज्यातली एक वस्तू मला घेऊन जाण्याची परवानगी द्या. 2 वर मागून द्या. ठीक आहे. गेली, नमस्कार केला. सरकार चुकलं, तुम्ही शिक्षा दिली, काय करू आता मी? फक्त मला एक माझी विनंती आहे की मला तुम्ही जाता जाता 2 वर द्यावेत. ठीक देतो. कोणते? माझ्या हातचं शेवटचं दूध प्यायचं. दिलं. आणि तुमच्या राज्यातली एक वस्तू मला माझ्या माहेरी घेऊन जायची परवानगी द्यावी. दिलं. प्रधानजीने सांगितलं प्रधानजी मिळाली परवानगी, आता पुढे सांगा. आणि गुरुनं शेवट पण न्यावं लागतं, अर्ध्या सोडून जमत नाही. हा मग आता एक काम करा, वैद्याकडे जा आणि असं काही औषध आणा की जे दुधात टाकून पिल्यानंतर माणूस 48 तास बेशुद्ध राहील. अशा औषध आणा. वैद्याला बोलवलं, तसं औषध आणलं, दुधात टाकलं, राजाला प्यायला दिलं. पिल्याबरोबर राजा बेशुद्ध झाला. झालं म्हणे आता दुसरं काय करू? आता एक काम करा, पालखी आणा, बेशुद्ध असलेल्या राजाला पालखीत झोपवा आणि तुमच्या माहेरी घेऊन जा. राणीने सांगितल्याप्रमाणे केलं. 48 तासानंतर जेव्हा राजा शुद्धीवर आला, पाहतो राणीला पुढे पाहिल्यानंतर भडकला. तुझा मी कायमचा त्याग केला आणि अजून माझ्या डोळ्यापुढे तू कशी? राणीने सांगितलं मालक, मी तुमच्या पुढे नाही, तुम्ही माझ्या पुढे. हा बघा बघा, हा राजवाडा कोणाचा आहे? हा तुमचा राजवाडा का माझ्या बापाचा राजवाडा? हे तरी बघा. पाहिल्यानंतर खात्री पटली, आपल्या सासऱ्याचा राजवाडा आहे. मला इथं कोणी आणलं? म्हणे मी. का? दुसरा वर मागून घेतला. कोणता? तुमच्या राज्यातली एक वस्तू घेऊन जाण्याचा मला परवानगी घेतली होती, तुम्ही दिली होती. मला तुमच्याशिवाय दुसरं काहीच नको आहे. वश झाला राजा, वश झाला राजा, वश झाला राजा, आपल्या ताब्यात आला की सगळं राज्य ताब्यात आलं. तसं एक भगवान परमात्मा आपल्या वाट्याला आले
की संपूर्ण ब्रह्मांड वाट्याला आलं. शेवटचे दान बागा आला नारायण, पीक पिकले पिकले घन दाटून या आले. महाराज तुमच्या भागाला नारायण आला, पण नारायण आल्यानंतर तुमच्या जीवनातल्या इच्छा पूर्ण झाल्या का? अपूर्णता राहिली का? महाराज म्हणतात माझ्या जीवनात आता अपूर्णता राहिली नाही, पूर्णता प्राप्त झाली. शेवटच्या गाडी चालवताना रस्ता बघून गेअर बदलावा लागतो, तसं टाळकरी हुशार आहे. घड्याळ बघून देखील चाली बदलल्या. याच्यातून मला हे जाणवलं की शेवटची चाल झाली. तुम्हारे मन की बात मैंने पैशाने सर्वांनाच गडबड झाली आहे. खूप समाज केव्हापासून बसलेला आहे, अधिक लांबवणार नाही. तुका म्हणे पोट भरले वारला बोबाट, आमचं पोट भरलं आणि बोबाट गेला. आतापर्यंत अपूर्णता होती ती संपली आणि पोट भरलं. कोणतं पोट आहे? शरीराचं नाही, हे जीवाचं पोट आहे. इंद्रियांचं पोट भरत नाही, मनाचं पोट भरत नाही, बुद्धीचं पोट भरत नाही. जीवाचं पोट भरतं जेव्हा भगवान परमात्मा जेव्हा ज्यांच्या वाट्याला येतो, भागा आला नारायण, आणि मग त्याचा परिणाम अपूर्णता राहत नाही. तुका म्हणे पोट धालीची न धाय. अशा प्रकारच्या भक्तीच्या मार्गातला प्रकार पूर्णत्वाचा आमच्या जीवनामध्ये वाट्याला आला. एकदा का हे जीवाचं पोट भरलं, नाटवे हे भूकतान काही. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटवे हे भूकतान काही. असा आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. एक कलशारोहणाच्या रूपकाच्या दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबारा आपल्या भक्ती क्षेत्रातला आनंद आणि अनुभव
अभंगाच्या द्वारे व्यक्त करतात। या अभंगाचं अत्यंत जलद गतीने चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला। आपण टाचणी पडली तरी इतका उशीर होऊन सुद्धा शांतता धारण केली। टाळकऱ्यांनी साथ केली, मृदंगवादकांनी, त्याचप्रमाणे आवाजाची साथ ऑपरेटरने केली। इथे आचार्य मंडळी असतील, सेवा करत असतील, अनेक विविध पद्धतीनं सेवा करणारे आहेत। हा आनंद पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं आणि पुन्हा पश्चाताप मनाला होऊ लागला की किती आपण उशीर केला। मला वाटतं हा सप्ताह आहे का यात्रा हेच कळेना। एक प्रकारची यात्राच, हा महायात्रा म्हणा। या विभागामध्ये या महापुरुषांनी विठ्ठल महाराज यांचे एक अलौकिक व्यक्तिमत्व आणि त्या अलौकिक व्यक्तिमत्वाने सर्वसामान्य माणसाची जिंकलेली मन, दिलेले आशीर्वाद आणि दाखवलेली दिशा, या सगळ्यांना आपण लक्षात घेऊन आपण उतराई होण्याकरता अतिश्रद्धेने आपण या ठिकाणी एकत्र आला। मला वाटतं एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा हे शक्य होणार नाही। ते सभा घेतात, गाड्या पाठवतात, खायची व्यवस्था करतात, सगळी व्यवस्था करतात, तरी माणसं येत नाही। एवढा हा चमत्कार आहे आपल्या देशाचा। प्रत्येक देशाचं काही वैशिष्ट्य भिन्न भिन्न असतं। आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे आहे, 3 सजावत देश को सती संत और शूर, 3 लजावत देश को कपटी कायर क्रूर। आपल्या देशाचं हे मोठं वैशिष्ट्य आहे। या देशामध्ये सती आहेत, या देशामध्ये संत आहेत आणि या देशामध्ये शूर आहेत। याच्यामुळे या देशाचं सगळ्या जगामध्ये मोठं वैशिष्ट्य आहे। जगात भारत देशासारखा देश नाही, गंगेसारखं तीर्थ नाही, हिमालय पर्वतासारखा पर्वत नाही, छत्रपती शिवाजी महाराजासारखे राजे झाले नाही आणि संता इतकी जगामध्ये शक्ती दिसली नाही। अशा मोठ्या आनंदामध्ये आपण आहोत। थोडं पुन्हा आणखीन मनाचा पश्चाताप व्यक्त करून झालेली चिंतन सेवा, या संतांच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचलं। आमचे वैकुंठवासी गुरुवारे मामासाहेब म्हणायचे, आपण भाग्यवान आहोत, ज्ञानोबा तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो म्हणून भाग्यवान आहोत। तसं आता आम्ही म्हणू, वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराजांच्या नंतर आम्ही जन्माला आलो म्हणून भाग्यवान आहोत। आमच्या देशातल्या फडकऱ्यांनी, दिंडीवाल्याने ज्ञानोबाराधिक संतांचं संत वाङ्मय मंदिर सांभाळलं, पण त्याचा दरवाजा उघडण्याचं काम सद्गुरू जोग महाराजांनी केलं आणि त्याच परंपरेची कृतज्ञता, सहवास याच्यातून मिळालेला काही छोटासा अशा प्रकारचा ज्ञानांश अति गडबडीमध्ये आपल्यापुढे प्रकट केला। तेव्हा झालेले ज्या माऊलींच्या द्वारे, तुकोबारांच्या द्वारे आपल्यापर्यंत ते ज्ञान प्राप्त झालं, कृतज्ञता आणि आशीर्वादाकरता त्यांचं चिंतन करूया। ज्ञानेश्वर पांढरी क्षेत्रातील निर्माण झालेली संत परंपरा, या सर्व संत परंपरेला अंतःकरण म्हणून कोटी कोटी वंदन करून झालेली चिंतन सेवा, तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा। काही संयोजन, काही सूचना सांगायच्या असतील तर मला वाटतं मी थांबावं, म्हणजे समाज थांबेल। काही सूचना आपण सांगा। बसून घ्या। आता लगेच उद्धवबुवा आवलगावकर यांची भारुडाचा कार्यक्रम होणार आहे। सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। विठ्ठल जय जय विठ्ठल।